ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्च येथे ख्रिसमसच्या पवित्र पर्वानिमित्त मध्यरात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा अत्यंत भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ठीक 12 वाजता येशू जन्माचा विधी पार पडताच चर्च परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला चर्च आकर्षक विद्युत रोषणाई आणि नाताळच्या देखण्या प्रतीकांनी सजवण्यात आला होता. यावेळी पारंपरिक कॅरोल गायन, प्रार्थना सभा तसंच बायबल वाचनाच्या माध्यमातून प्रभू येशूच्या जन्मकथेचं स्मरण करण्यात आलं. मध्यरात्री येशू जन्माचा सोहळा पार पडताच उपस्थित भाविकांनी मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या धार्मिक सोहळ्यासाठी ठाणे शहरासह परिसरातील मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव आणि कुटुंबियांसह चर्चमध्ये उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या पवित्र क्षणाचा अनुभव घेतला. चर्चचे धर्मगुरू यांनी आपल्या प्रवचनातून प्रेम, शांतता, क्षमा आणि मानवतेचा संदेश देत ख्रिसमसचा खरा अर्थ नागरिकांपर्यंत पोहोचवला. यावेळी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचाही संदेश देण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार सर्वांनी परस्परांप्रती प्रेम, सहकार्य आणि माणुसकी जपावी असं आवाहन करण्यात आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. ख्रिसमसच्या या पवित्र दिवशी सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चमध्ये श्रद्धा, आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. प्रभू येशूच्या जन्म सोहळ्यानं ठाणे शहरात नाताळचा आनंद द्विगुणित झाला.